कमी पाण्यामध्ये सुद्धा साफसफाई होते हे मला आजच कळालं. आता झालं काय, आमच्या सोसायटीच्या पाण्याच्या मोटरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. तर पाणी 2-3 दिवस झाले येतच नव्हतं आणि जेव्हा यायचं त्यावेळेस साठवून आम्ही ठेवतो पाणी. पण आज मला आहे ना हा कोपरा साफ करायचा होता, कारण बरेच दिवस झाले तो कोपरा माझ्याकडून साफ करायचा राहून जात होता. म्हणून मग मी आता म्हटलं पाणी असो किंवा नसो आपण साफ करूयात. म्हणून मी टबमध्ये पाणी घेऊन पूर्ण साफसफाई केलेली आहे. आणि फक्त मला एकच टब पाणी पूर्ण किचन साफ करण्यासाठी लागलेलं आहे. आता कमी पाण्यात साफसफाई होते हे मला आज पहिल्यांदाच कळालेलं आहे आणि मी केलंही. आणि हा जो कोपरा आहे ना, इथे मी कांदे आणि लसूण ठेवते, तर त्याचा कचरा वगैरे साठलेला होता खूपच तिथे. तर तो पूर्ण कॉर्नर मला साफ करायचा होता. मग आले किचनकडे. तर किचनसुद्धा जरा थोडं म्हटलं आजच साफ करून घ्यावं, म्हणून मग मी इथे किचनसुद्धा आता साफ करते. आणि हे ज्या आहेत ह्या OHP शीट आहेत, त्या मी किचनच्या त्या कडप्प्यावरती ठेवलेल्या आहेत. म्हणजे कसं होतं, तेलकट वगैरे झालं तरी खाली तेलकट होत नाही. ही OHP शीट एकदा काढली, धुवून पुसून ठेवली की होऊन जातं. म्हणून मग मी ती OHP शीट इथे ठेवलेली आहे. आणि खिडकीची जी जाळी होती ती जरा थोडी मला तेलकट वाटत होती. मग मी इथे पुन्हा ती सगळी साफ करून घेतली. आता साबण वगैरे लावून किंवा पावडरने वगैरे मी साफ नाही केली, अशीच वरचेवरच साफ करून घेतली आहे. कारण नंतर परत मग मला ती मग थोड्या दिवसांनी मी अजून पाणी आलं की मग नीट छान करून घेईल असं. आणि किचन थोडं जरी घाण झालं ना तरी मला कधी ते साफ करेल ना असं होतं. त्यामुळे मी आज म्हटलं आज करूनच टाकूयात, पाणी असो किंवा नसो. तर इथे पूर्ण सगळी साफसफाई झाली. आणि ह्या बोर्डला सुद्धा कसं होतं, तेलकट वगैरे काही ना काही थोडंफार तरी उडतंच. त्यामुळे मग हातोहात ते सुद्धा मी पुसून वगैरे घेतलं. हा जो कॉर्नर आहे ना, ह्याच्यावर मी थोडे डेकोरेशनच्याच वस्तू ठेवलेल्या आहेत, तर तिथे सुद्धा पुसून घेतलं. थोडं तेलकट तर झालंच होतं, कारण शेजारीच गॅसची शेगडी होती, त्यामुळे ते सुद्धा पुसून घेतलं. आणि पुन्हा वस्तू आहेत तशा त्या ठेवून दिल्या. आता ह्या पितळेच्या ज्या समया वगैरे आहेत किंवा बाकीची जी भांडी आहेत ती मी अगदीच 3-4 महिन्यातून एकदा घासत असते. नेहमी नाही घासत, कारण ती थोडी अशी चमकायला लागली ना की मला एवढी आवडत नाही. अशी छान काळी किंवा थोडीशी अशी लालसर झालेली भांडी पितळेची आहे ना, रस्टिक छान अशी वाटतात. म्हणून मग मी ती नेहमी असं साफ करत नाही. ही जी कांदे बटाट्याची टारली आहे ना, हे ॲक्च्युली अन्न शिजवायचं भांडं होतं, तर ते मी तिथे हँग करून त्यात कांदे वगैरे ठेवत असते. तर ते सुद्धा साफ करून घेतलं. आणि मग पुन्हा किचन स्लॅब वगैरे पण साफ करून वस्तू आहेत तशा मग ठेवून दिल्या. आता हे जो जग आहे तो ॲक्च्युली गळतो, त्यात पाणी राहतच नाही, त्यामुळे मग मी त्यात असे चमचे वगैरे ठेवलेत. कधीतरी लागतात ते चमचे, पितळेचेच सगळे. आणि सगळ्याच वस्तू चमचे उलताना वगैरे त्यात आहे ते पितळेचं आहे, त्यामुळे ते मी इथेच ठेवते. मग पुन्हा बाकीच्या जी माझ्याकडे झाडं आहेत ती पण इथे मी ठेवून घेतली आहेत. आता हे मनी प्लॅन्ट आहेत ते सगळे पाण्यात आहेत, कारण कुंडीत मनी प्लॅन्ट लावले की ते माझ्याकडे येत नाहीत, त्यामुळे मी असेच पाण्यात ते ठेवत असते. आणि असं हे माझं पूर्ण किचन जे आहे पुन्हा सेट झालेलं आहे. आणि रोज थोडं जर आवरलं ना तर घर पण छान दिसतं, किचन पण छान दिसतं आणि काम करायलासुद्धा थोडा उत्साह येतो. म्हणून नेहमीच मी काही ना काही क्लिनिंग वगैरे करत असते आणि तेच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. 11 वाजेपर्यंतच मी सकाळी किचनमध्ये असते आणि तेवढ्या वेळातच मी क्लिनिंग पण करते. सकाळी डबा, दुपारचं जेवण वगैरे सगळं करत असते. मग मी माझ्या बाकीच्या कामांना लागते. आता बाकीचीसुद्धा माझ्याकडे बरीच कामं असतात. आणि आता कसं सगळे सण चालू होतील, गणपती, दिवाळी, दसरा, तर त्या संदर्भात काही क्राफ्ट DIY वगैरे मला करावे लागतात ना, तर तीच कामे आता माझी इथून पुढे चालू होतील. ते व्हिडिओसुद्धा मी नक्की शेअर करेलच. तुम्हाला आवडतील, मला सांगा कसे वाटतात ते. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ क्लिनिंगचा, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.